घटक ठेवला तर मग जे काही फॅट वापरले जाणार आहे आणि ती लिव्हरमध्ये जमा होणार त्याचा योग्य पद्धतीने उपयोग होईल. त्याच्या पुढचं जे आहे ताजी वेलेली गाय, ते दूध उत्पादन वाढवायचं. दुधामध्ये सगळ्यात महत्वाचे काय घटक आहे? प्रोटीन लागणार. मित्रांनो, विण्यापूर्वी प्रोटीनची गरज आहे, परंतु तिच्यापेक्षा जास्त गरज आपल्याला दूध उत्पादनासाठी लागते. सगळ्यात महत्वाचं प्रोटीन. दुसरं एनर्जी, जे काही फॅट आहे दुधामध्ये ती आणि दुधामध्ये जे लॅक्टोज नावाचं शुगर आहे, या दोन्ही तयार करण्यासाठी एनर्जी किंवा ऊर्जा लागते. प्रोटीन लागतं, ऊर्जा लागतं. कॅल्शियम फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर लागतं. त्यानंतर जे ट्रेस मिनरल आणि व्हिटॅमिन आहे ते सुद्धा लागतात. हे दूध उत्पादन करण्यासाठीच लागतात, प्लस शरीरासाठी सुद्धा लागतात. आणि गर्भाशयाला नॉर्मल रिपेअरिंग करून नॉर्मलला आणणे आणि माझावर आणण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टीची गरज असते. यातली कुठलीही गोष्ट कमी पडली, आपण जसं बघितलं, जनावर जर निगेटिव्ह एनर्जीमध्ये गेलं तर किटोसिस होईल, कॅल्शियम कमी पडलं तर मिल्क प्युअर होईल. या कुठल्याच कंडिशन आपल्या जनावर व्हायला नको, कारण यातली एक जरी कंडिशन आपल्या जनावराला देतात एकदा जरी झाली तरी आपल्या जनावराचं जवळजवळ 25 ते 30% दूध उत्पादन घटतं. पुढचं वेत आपल्याला एका वर्षात मिळत नाही, जनावर गाभण राहायला वेळ होतो. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून आपल्याला आहार नियोजनावर खूप चांगल्या पद्धतीने किंवा इतर सगळ्याच नियोजनावर लक्ष द्यावं लागतं. उच्च दूध उत्पादन चालू असताना जनावरांच्या कासेतल्या पेशींवर खूप मोठा ताण असतो किंवा स्ट्रेस असतो, कारण दूध उत्पादन करताना दुधाच्या पेशीमध्ये हे सगळे घटक तयार होतात आणि त्या पेशीतून ते बाहेर पडत असतात. अनेक वेळेस त्याच्या पेशींना बाहेरून इन्फेक्शन होत असतं, आतून इजा होत असते, स्ट्रेसमध्ये येत असतात. त्या पेशींच्या ज्या भिंती आहेत त्याची इंटिग्रिटी किंवा त्याचा जो म्हणजे कणखरपणा आहे तो टिकून राहायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा खूप सारे घटक लागतात. जो काही स्ट्रेस येणार आहे ती कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई, सेलेनियम सारखे घटक कायम आहारात असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रोटीन. दूध उत्पादन कमी होत होत जाऊन आपल्याला गाय आटवायची. मित्रांनो, गाय आटवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गायीच्या प्रजनन व्यवस्थापनात, या गायीच्या एका वेतातल्या व्यवस्थापनात. कारण ज्या ज्या वेळेस गाय आटवताना गायीच्या सडात इन्फेक्शन झालं, गाठी झाल्या, मास्टायटिस झाला, तर ती गाय कधीच पूर्ववत पुढच्या वेतामध्ये दूध उत्पादन देऊ शकत नाही. म्हणून प्रॉपर पद्धतीने गाय आटवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यावेळेस व्यवस्थापन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता थोडस एक डिटेल बघूया. मी जर खूप लिहिलेलं नाही, पण मी बोलणार आहे, थोडस बोलण्याचं लक्ष असू द्या. गाय विल्यानंतर जार पडणे, तो वेळेत पडणे. 6 ते 8 तासामध्ये जार पडला पाहिजे. नॉर्मली तो 12 तासाच्या आत पडतोच. 24 तासात नाही पडला तर त्याला जार अडकणे असं म्हणतात. मित्रांनो, ध्यानात घ्या, 6 ते 8 तासात जार पडलाच पाहिजे, म्हणजे उत्तम आहे सगळं काही. किमान 12 तासात पडला पाहिजे, ते नॉर्मल आहे. पण जर 24 तास सुद्धा पडला नाही तर जार अडकला. पण जार अडकला तर मित्रांनो, आज भारतात अशी परिस्थिती नाही की जार अडकलाय, आपण बाहेर लोंबणारा जार कात्रीने कट करून टाकू आणि वरून चांगल्या पद्धतीचे अँटीबायोटिक सुरू ठेवू आणि त्यावर लक्ष ठेवूया. जर ताप आला तर मग पुढची ट्रीटमेंट करूया आणि तिच्या शरीराला स्वतःहून आतल्या आत या जार मोकळा करून बाहेर टाकायला तिला वेळ देऊ. असं आपल्याकडे होणं शक्य नाही. आपल्या शेतकरी तितका वेळ, तितका हे देणार नाही आणि रोजच्या रोज तिच्यावर लक्ष देण्यासाठी डॉक्टर सुद्धा उपलब्ध असणार नाही. म्हणून जगभरात जरी हात घालून जार काढणं मान्य नसेल, परंतु भारतात आपण जर 24 तासात जार पडला नाही तर आपण हात घालतो आणि जार काढून घेतो. तर मित्रांनो, हा जार सोडवायचा आहे. ऍक्च्युली 108 ठिकाणी हे गर्भाशयाला जार चिटकलेली असते आणि ती मोसंबी सोलल्यासारखं, जसं कातड मोसंबीचं काढतो तसे एक एक ती गाठ सोडून काढायची असते, ओढून काढायचं नसतो. आपण अनेक
युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला व्हिडिओ बघतोय की ते जाराले काठी गुंडाळतायत आणि दोन्हीकडून 2 माणसं लोंबकळून ते बाहेर ओढून घेतात. तर कृपया असं काही करू नका, कारण त्याच्या आतल्या ज्या काही पेशी आहेत त्यांना इजा होण्याची शक्यता असते. हात जरी घालून काढायचं असलं तर ते ओढायचं नसतं, ते सोडवून काढायचं असतं. आपण अनेक वेळेस बघतो की लोक ओढून काढतात, तर ओढून न काढता त्यात हात घालून हळूहळू ते सोडवून घ्यायचे. प्लस जर शक्य असेल तर गाय विल्यानंतर आतमध्ये गोळ्या ठेवायच्या. परंतु मित्रांनो, गर्भाशयात ठेवायच्या गोळ्यांना सुद्धा बंदी आली किंवा येणार असेल. सध्या मार्केटमध्ये हळूहळू त्या गोळ्यांचं प्रमाण कमी होतंय, कदाचित त्यावर बंदी आलेली त्याच्या प्रोडक्शनवर, तर ते सुद्धा आपलं अवघड होणार. काही आयुर्वेदिक गोळ्या आहेत ते आपण ठेवू शकतो गर्भाशयात आत, जेणेकरून जार बाहेर पडण्यास मदत होईल. किंवा जार पाडण्यासाठी जे काही वेगवेगळे औषधं आहेत ते तोंडाद्वारे आपण देऊ शकतो. किंवा घरगुती उपाय म्हणून मुळा खाऊ घालणे, भेंडी खाऊ घालणे, लवंग खाऊ घालणे, हे प्रयोग आपण करू शकतो. त्याचा सुद्धा अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता हा जार अडकूच नाही म्हणून आपल्याला विण्याच्या अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, गाय विण्या अगोदर आठवल्यानंतर तिला दररोज 1000 इंटरनॅशनल युनिट इतकं व्हिटॅमिन ई गरजेचं असतं. त्याचबरोबर सेलेनियम सुद्धा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन E3 सुद्धा देणं गरजेचं आहे. तर हे सगळं आपण वेगवेगळ्या टॉनिक माध्यमातून देत असतो. परंतु मित्रांनो, जर आपण बारकाईने बघितलं तर टॉनिक आणि त्यातील डोस तर तितक्या मोठ्या प्रमाणात त्यातून सुद्धा व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम मिळत नाही. बायोटिन सुद्धा गरजे इतकं मिळत नाही. तर मग हे कुठून मिळेल? व्हिटॅमिन ई मिळतं द्विदल चाऱ्यामधून, व्हिटॅमिन ए मिळतं एकदल चाऱ्यामधून, व्हिटॅमिन D3 मिळतं उन्हामधून, आणि सेलेनियम आपल्या जमिनीमध्ये नाही, आपल्या चाऱ्यामध्ये नाही, आपल्या सेलेनियम वरूनच द्यावं लागणार आहे. त्यामुळे त्यासाठीचे सप्लिमेंट वापरावं लागणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, बायोटिन हा घटक बी कॉम्प्लेक्स मधलाच आहे. व्हिटॅमिन ए जरी म्हणत असून तरी सुद्धा हे लॅक्टोबॅसिलस मार्फत रुमेनमध्येच तयार केला जातो. परंतु जर रुमेन हेल्दी असेल, पोटातील जीवाणू योग्य पद्धतीने वाढत असतील तर आणि तरच हे बायोटिन मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि जनावराला मिळतं. जर ते नसेल, जनावर स्ट्रेसमध्ये असेल, तर सगळ्या घटकांची कमतरता होते आणि मग ते आपल्याला वरून द्यावे लागतं. जे काही टॉनिक आपण देतो त्यामध्ये झिंक, आपल्याला बायोटिन, क्रोमियम, कोलिन क्लोराईड, सेलेनियम, व्हिटॅमिन D3E हे सगळं देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हे सगळं त्या लिक्विडमधून देणं शक्य नाही. त्यासाठी काही ठराविक प्रेमिक्स वापरणं गरजेचं आहे. मला कुठल्या आता जास्त मी नावं घेत नाही, तर पण कोणाला गरज असेल नंतर आपण मला पर्सनल व्हॉट्सअप करा, मी सांगतो. तर पावडर फॉर्म मधलं व्हिटॅमिन ई, सेलेनियम वापरा. दुसरी गोष्ट, जर जार अडकला, तिथे योग्य पद्धतीने ट्रीटमेंट झाली नाही, तर मग मित्रांनो आपण जातो मास्टायटिस, मेट्रायटिस, पायोमेट्रावर. आपण खाली बघतो, हा जो खालचा फोटो आहे, तर अशा पद्धतीने घाण पडायला सुरू होते. जनावरच्या अंगाचा वास यायला लागतो, गोठ्यामध्ये सगळा याचाच वास असतो. तर इथे सुद्धा आपल्याला वेळेत उपचार करणं गरजेचं आहे. हे जर आपण वेळेत लक्ष दिलं नाही तर गर्भाशयाला मोठ्या प्रमाणात इजा होऊन ते वेळेत माजवर येणे किंवा गाभण राहण्याच्या शक्यता खूप कमी होत जातात. तर जनावर साधारण पहिला माज 21व्या दिवशी कमीत कमी 45 दिवसाच्या आत त्याने केलाच पाहिजे. म्हणजे पहिला माज सोडून द्यायचा. दुसरा माज जरी 45व्या दिवशी माजवर आले तर दुसरा माझा साधारण 65 ते 70 दिवसाच्या मध्ये त्यावरती जर गाभण राहिली तर मग मित्रांनो, गाय विल्यानंतर साधारण 2.5 महिन्यात जर गाभण राहिली, 3 महिने जरा जास्तीत जास्त अजून एकदा उलटली तर 3 महिन्यात गाय गाभण राहिली आणि पुढचे 9 महिने गाभणपणाचे, असे 1 वर्षातच एक वेळ पूर्ण होणार. त्याचबरोबर जर जनावराला जास्त ऊर्जा झाली किंवा निगेटिव्ह एनर्जी मध्ये गेलं, जनावराला ट्रेस मिनरल आणि व्हिटॅमिनची कमतरता झाली, तर जनावरांच्या शरीरात जे काही हार्मोन प्रोडक्शन आहे ते डिप्रेस होतं आणि मग जनावरांच्या गर्भाशयामध्ये जे काही ओव्हरी आहेत त्या ओव्हरीवर बीजांड न सुटणे किंवा बीजांड वारंवार तयार होऊन ते तिथेच साठून राहणे, बीजांड सुटल्यानंतर जो काही सीएल तयार होतो तो सीएल न फुटता
तो सुद्धा तसाच राहणे. अशा पद्धतीच्या जर घटना घडायला लागल्या तर मग तिथे आपण सिस्टिक ओव्हरी झाली असं म्हणतो. आणि मग ते जनावर योग्य रीतीने माझ्यावर येत नाही, किंवा माझ्यावर आलं तर जास्त दिवस माझ्यावर राहतं, किंवा वारंवार माज करतं, 21 दिवसाऐवजी 7 दिवस 14 दिवस असं माज करतं. तर हे सगळे सिस्टिक ओव्हरीचे प्रकार घडू शकतात. जर हे सगळं जर आपल्याला टाळता आलं तर गाय चांगला माज करणार नाही. मग आपण AI करून तिला गाभण करून 1 वर्षात एक वासरू देणार आहोत. यासाठी काय करायचंय, गाय विण्या अगोदर तिला चांगला आहार द्यायचा. गाय विल्यानंतर तिचं गर्भाशयात इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची. वासरू ओढताना अनेक वेळेस वासरू अडतं, आणि त्यावेळेस मला सगळ्या पशुपालकांनी एक विनंती करायची, वासरू काढताना वासरू ओढताना हात स्वच्छ धुवूनच आत घातले पाहिजे. अनेक वेळेस बघतो आपण शेण आणि